धैर्यशील मानेंचं अभिनंदन. आणि आता मगाशी आपण जे विचारलं होतं, मुख्यमंत्री इथे येऊन थांबले होते. मुख्यमंत्र्यांनी ज्या जोडण्या लावल्या कदाचित माझ्या या ठिकाणी अपयश आलं असेल, पण धैर्यशील मानेंच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या. धैर्यशील मानेंच्या विजयामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील, विनय कोरे साहेब असतील आणि सर्वच महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी अतिशय ताकदीनं काम केलं. निसटचा जरी विजय असला तरी या मोठ्या लाटेमध्ये हा विजय हा सामान्य नाही आणि धैर्यशील मानेंचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो. कोल्हापूरच्या विकासासाठी भरभरून असा निधी राज्य शासनानं यापूर्वी दिला. त्याचबरोबर केंद्र शासनानंसुद्धा नॅशनल हायवेपासून जे मोठमोठे रस्ते आहेत यासाठी मोठा निधी दिला होता. ही कामं 2 वर्षामध्ये आता पूर्ण होणार आहेत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा उद्योजक असतील, सामान्य मध्यमवर्गीय असतील, यांच्याबरोबर रोजगाराचा जो प्रश्न आहे, विशेषतः मी जो 5 वर्षामध्ये हातामध्ये घेणार होतो, हा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. म्हणूनच मी सांगितलं, पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. याचं कारण असं आहे की काय झालं याचं विश्लेषण करावं लागेल. उद्या नेते मंडळींच्यावर बसल्यानंतर याचं विश्लेषण अधिक सखोलपणानं होईल. आणि म्हणून आत्ता प्रथमदर्शनी काय बोलणं बरोबर नाही, पण निश्चितपणानं तिथं मतं कमी पडली म्हणून एवढं मोठा मताधिक्य माझ्या विरोधात गेलं. जर अपेक्षित मताधिक्य तिथं मला दोन्ही तालुक्यामध्ये मिळालं असतं तर एवढं मोठं लीड माझ्यावर राहिलं नसतं. नाही, मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनापासून इथं मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून इथं काम केलं. मुख्यमंत्र्यांच्या ताकदीमुळेच एवढ्या मोठ्या मतांच्याबरोबर मी येऊ शकलो. त्यांचं निश्चितपणानं मला अभिनंदन करायचं आहे. त्याचबरोबर सर्वच महायुतीचे जे नेते मंडळी इथे येऊन गेले त्यांचंही मला आभार व्यक्त करायचा आहे. या सगळ्यांनी मोठी ताकद दिली. असं असताना जो वंचित आणि मुस्लिम मताचा जो मोठा फटका मला बसला, त्यामुळं हे मोठं मताधिक्य माझ्या विरोधात गेलं. आता महाविकास मी आत्ताच सांगितलं, प्रथमदर्शनी कुठलं विश्लेषण मी केलेलं नाही. आता निवडणुकीचे आकडे, मतांचे आकडे यायला लागलेत. अजूनसुद्धा निकाल पोस्टल मतं मोजायची आहेत. त्यामुळे आज मी त्या विषयावर कुठल्या बोलणार नाही. काय घडलं याचं विश्लेषण आम्ही उद्या सगळी बसून एकत्रपणानं करणार आहोत. मी आपल्याला सकाळी सांगितलं होतं, कागल आणि चंदगडवर माझी मदार होती. त्या दोन्ही ठिकाणी अनपेक्षित अशा पद्धतीचा फटका मला बसला आणि अनपेक्षित अशाच पद्धतीनं राधानगरी आणि करवीरमध्ये मोठं लीड आलं. त्यामुळं माझा पराभव झाला. खरं म्हटलं तर या पराभवाची जबाबदारी मी उमेदवार म्हणून स्वतः स्वीकारतो. आणि त्याचबरोबर महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत अतिशय ताकदीनं लढले, त्यांचं अभिनंदनही करतो. विशेषतः महाराज साहेबांचंही अभिनंदन मला या निमित्तानं केलं पाहिजे. त्यांची उमेदवारी माझ्या आधी 15 दिवस घोषित झाली आणि त्यांना उमेदवारीसाठी प्रचारासाठी मोठा वेळ मिळाला. त्या आघाडीमध्ये मी थोडासा मागं पडलो आणि म्हणून माझा पराभव झाला, असं सध्याचं माझं विश्लेषण आहे. खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये एवढं मताधिक्य आमचं कमी का राहिलं याचं आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल. उद्याच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मी बोलवलेली आहे. संपूर्णपणानं मतदानाच्या आकडेवारी हातामध्ये आल्यानंतर त्याची सविस्तर चर्चा आम्ही सगळ्या नेत्यांच्यावर करू. पण निश्चितपणानं उमेदवार म्हणून हा माझा पराभव आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अतिशय मनापासून काम केलं. विशेषतः कोल्हापूर शहर आणि दक्षिण मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलं. आणि म्हणून जिथं महाराज साहेबांचं वास्तव्य आहे त्या शहरामध्ये सुद्धा फार मोठं लीड त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही. त्याच पद्धतीनं मलासुद्धा कागलमध्ये मताधिक्य मिळवता आलं नाही. दक्षिण मतदारसंघामध्ये जिथं माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीची लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली. आणि म्हणून करवीर आणि राधानगरी तालुक्यामध्ये जो मोठा फटका बसला आणि कागल आणि चंदगडमध्ये जे अनपेक्षित असं कमी मताधिक्य मला मिळालं, त्यामध्ये माझा पराभव झाला. खरं तर कागल जरूर ज्या पद्धतीनं कोल्हापूर मतदारसंघाच्या पराभवाचं विश्लेषण उद्या आम्ही नेतेमंडळी करणार आहोत, त्याच पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्यावर बसून काय नेमकं घडलं याचे विश्लेषण होईल. आणि निश्चितपणानं हा फटका मोठाच आहे आणि हा फटका बसत असताना वातावरण जे होतं हे निश्चितपणानं महायुती निवडून येणार अशा पद्धतीचं होतं. पण या दलित आणि मुस्लिमाचा जो टक्का होता तो सगळा विरोधात गेला आणि याचासुद्धा अभ्यास या निमित्तानं करावा लागेल. दादा